राजकारणात ग्रेसफुल एक्झिट नावाचा एक प्रकार असतो, पण जेव्हा समोर ममता बॅनर्जी असतात तेव्हा शब्दापेक्षा संघर्षाला जास्त महत्त्व असतं. पश्चिम बंगालमध्ये भाजपने झेंडा रोवला, अमित शहा यांनी रणनीतीचा महासंग्राम जिंकला, पण आता एक नवा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय. ममता दिदींनी चक्क मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिलाय. आम्ही हरलो नाही तर आम्हाला हरवलं गेलंय असा आरोप करत त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधलाय. पण प्रश्न असा उरतो की ममता बॅनर्जींनी राजीनामा दिला नाही तर नेमकं काय होईल? पश्चिम बंगालमध्ये संविधानिक पेच निर्माण होईल का? लष्करी कारवाई करण्याची गरज भासेल का? सत्ता मिळूनही भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही का? ममता दिदींच्या या आडमुठ्या भूमिकेमागे नेमकी काय कॅल्क्युलेशन्स आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप ही राजकीय कायदेशीर कोंडी कशी फोडणार याचाच पंचनामा पुढच्या काही मिनिटात आपण करणार आहोत. पण सगळ्यात आधी बघूयात पश्चिम बंगालमध्ये आताच्या घडीला नेमकं काय चाललंय. तर ज्या बंगालच्या मातीत लोकशाहीचा उत्सव साजरा व्हायला हवा होता, तिथे आता संविधानाचा गळा घोटला जातोय. ममता बॅनर्जींचा हा अवतार पाहून अख्खा देश थक्क झालाय. 15 वर्ष ज्या खुर्चीवर बसून त्यांनी बंगालवर राज्य केलं, ती खुर्ची आज त्यांना सोडवेनाशी झाली. हा केवळ राजीनाम्याला नकार नाहीये, तर हा थेट लोकशाहीच्या निकालाला दिलेलं चॅलेंज आहे. ममता दिदी म्हणतात की त्यांनी अशी निवडणूक आयुष्यात पाहिली नाही, पण दिदी, जनतेनेही असा मुख्यमंत्री पाहिला नाही जो पराभव होऊनही खुर्चीला फेविकॉल सारखा चिटकून बसलाय. हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा रशिया करण्याचा प्रयत्न आहे की काय, असा सवाल विचारला जातोय. ममता बॅनर्जी मंगळवारी पत्रकारांसमोर आल्या आणि त्यांनी आरोपांची जणू तोफच डागली. त्या म्हणाल्या की पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी निवडणुकीत हस्तक्षेप केला, निवडणूक आयोगाला हाताशी धरलं आणि 90 लाख मतदारांची नावं गायब केली. ममतांनी थेट भूमिका घेतलीये की मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. आता इथूनच एंट्री होते अमित शहा यांची. ममता बॅनर्जींना वाटतंय की त्या राजीनामा देणार नाहीत आणि भाजप हतबल होऊन पाहत बसेल. पण त्यांना कदाचित हे माहिती नाहीये की ज्यांच्याशी त्या पंगा घेतायत त्यांनी राजकारणाचे अनेक पेच सोडवलेत. ममतांचा हा पवित्रा म्हणजे बंगालमध्ये घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना कदाचित असं वाटतंय की राजीनामा न देता त्या सत्तेच्या चाव्या स्वतःकडे ठेवू शकतील आणि भाजपला गोंधळात टाकू शकतील. पण कायद्याच्या भाषेत सांगायचं तर ममता बॅनर्जी सध्या आगीशी खेळ करतायत. संविधानापेक्षा मोठं कोणीच नसतं आणि जेव्हा जनता निकाल देते तेव्हा तो मान्य करणं हेच एका नेत्याचं कर्तव्य असतं. पण दिदींना आता कर्तव्यापेक्षा खुर्ची मोठी वाटू लागली आहे. ममतांनी राजीनामा दिला नाही तरी भाजप अडकणार नाही, कारण संविधान हे कोणाच्या मर्जीवर चालत नाही. जर मुख्यमंत्र्यांनी पराभवानंतरही खुर्ची सोडली नाही तर राज्यपालांकडे कलम 164 नुसार विशेष अधिकार असतात. राज्यपाल अधिकृत आदेश काढून सध्याचं सरकार तात्काळ बरखास्त करू शकतात. पण त्याआधी 2 महत्त्वाचे कायदेशीर मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावू शकतात. तिथे अविश्वास ठराव येईल आणि ज्यांच्याकडे 80 जागा आहेत त्या ममता बॅनर्जींना 200 जागा असलेल्या भाजप समोर बहुमत सिद्ध करणं अशक्य होईल. आणि एकदा ठराव मंजूर झाला की दिदींना मान खाली घालून बाहेर पडावंच लागेल. दुसरा पर्याय अधिक कडक आहे आणि तो म्हणजे थेट राष्ट्रपती राजवट. जर ममतांनी हत्या सोडला नाही तर राज्यपाल केंद्र सरकारला अहवाल पाठवतील की राज्यात संविधान धोक्यात आहे. अनुच्छेद 356 चा वापर करून ममतांचं सरकार एका मिनिटात बरखास्त केलं जाऊ शकतं. एकदा का राष्ट्रपती राजवट लागू झाली की ममतांचे सर्व सुरक्षा रक्षक, त्यांचे अधिकार आणि त्यांची लाल दिवा असलेली गाडी सगळं काही एका झटक्यात काढून घेतलं जाईल. दिदींना ही नामुष्की ओढवून घ्यायची आहे का? कारण राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर होणारी एक्झिट ही सन्माननीय नसते तर ती अपमानकारक असते. पण तरीही दिदी या टोकाच्या भूमिकेवर का ठाम आहेत यामागे त्यांची एक मोठी स्ट्रॅटेजी असू शकते आणि ती म्हणजे बंगालच्या रस्त्यांवर अराजकता माजवणं. जेव्हा त्या म्हणतात की मी राजीनामा देणार नाही तेव्हा तो त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक मेसेज असतो की रस्त्यावर उतरा, संघर्ष करा, आम्ही अजून सत्तेत आहोत. भाजपला रोखण्यासाठी त्या सहानुभूतीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना हे दाखवायचंय की केंद्र सरकार जबरदस्तीने त्यांचं सरकार पाडतंय. पण हा छोटा विश्वास कार्यकर्त्यांना देऊन त्या बंगालला हिंसाचाराच्या खाईत लोटतायत का? 15 वर्षांच्या सत्तेनंतर इतकी अगतिकता का? दिल्लीपासून बंगाल दूर असला तरी कायद्याचे हात खूप लांब आहेत हे दिदी विसरलेत. खरं तर जुन्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं ही एक सभ्य परंपरा आहे. नवं सरकार येण्यासाठी जुन्याचा राजीनामा लागतच असतो असं नाही.
नवनिर्वाचित भाजप आमदार आपल्या नेत्याची निवड करतील, 200हून अधिक आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना देतील आणि राज्यपाल त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित करतील. मग ममता बॅनर्जींनी हा पेच का निर्माण केलाय? यामागे त्यांची 3 मोठी गणित असू शकतात. पहिली रणनीती भाजप विरोधी पक्षांची सहानुभूती मिळवणं. दुसरी, पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांना अजूनही आपण सत्तेत आहोत असा खोटा विश्वास देऊन त्यांना रस्त्यावर उतरवणं. आणि तिसरी सर्वात मोठी खेळी म्हणजे भाजपवर अदृश्य दबाव निर्माण करणं. आता खरी लढाई सुरू झाली आहे. संविधान विरुद्ध हट्ट. ममता बॅनर्जी स्वतःला स्ट्रीट फायटर म्हणतात, पण आता त्या संविधानाशी भिडायला निघालेत. 15 वर्ष मुख्यमंत्री पद उपभोगलेल्या व्यक्तीने कायद्याच्या चौकटीत वागणार नाही अशी भूमिका घेणं हे बंगालच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. भाजप आता शांतपणे आपली पुढची चाल खेळते. शपथविधीची तयारी सुरू झाली आहे आणि दीदींच्या नाही नाही म्हणण्याला आता कोणीही किंमत द्यायला तयार नाहीये. हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, कारण लोकशाहीत शेवटचा शब्द जनतेचा असतो आणि तो भाजपच्या बाजूने लागलाय. तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जींचा हा पवित्रा लोकशाहीला धरून आहे का, की हा केवळ सत्तेसाठी चाललेला शेवटचा केविलवाना प्रयत्न आहे? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.